नमस्कार मित्रांनो, मी निलेश आणि स्वागत आहे आपलं नीरा ॲग्रो फार्म आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, पाहू शकता सकाळ झालेले आणि आत्ताच आपण कोंबड्या चरायला सोडलेल्या. तर आपल्या कोंबड्या आपल्या परसबागेत चरत आहे. आणि कसं मित्रांनो, इकडे ना म्हणजे डॉग्स आहेत ना, त्यांचं मीटिंगचं सीझन चालू आहे. कुत्र्यांचं मीटिंगचं सीझन चालू आहे, त्यामुळे कुत्रे खूप भटकत आहेत सभोवती, आपल्या परसानासभोवती खूप भटकत आहेत. तर मित्रांनो, आज ना आपल्याला खूप म्हणजे चार्ज राहावं लागेल. तसं मित्रांनो, जेमतेम 10 ते 12 कुत्री इकडे फिरत आहेत. तर आपल्या कोंबड्या पण आज लांब जास्त जात नाहीत, त्या जवळपासच चरत आहेत. इकडे हे बघा समोर इथे आपल्या कोंबड्या चरत आहेत. आणि कसं आहे मित्रांनो, आपण काल रात्री आपल्याकडे एक पूजा होती, तर तिथून खूप सारं आपल्याला खाद्य देखील भेटलेलं आणि ते आपण आपल्या कोंबड्यांना टाकले. ते तुम्हाला दाखवतो मी पुढे. आणि त्यातून आपल्या कोंबड्यांना कुठंतरी जे त्यामुळे कोंबड्या जास्त आपल्या लांब जात नाही, त्यांना इकडे जास्त जागी खायला भेटत आहे. तर येऊया आपल्या मुद्द्यावरती मित्रांनो. तर जर तुम्ही गावठी कुक्कुटपालन व्यवसाय करत आहे ना मित्रांनो, जर तुम्ही गावठी कुक्कुटपालन व्यवसाय करत आहात, तर तुम्हाला मित्रांनो खाद्याचा खर्च वाचवता आला पाहिजे. तर तो खाद्याचा खर्च कसा वाचेल याच्यावरतीच आपण हा व्हिडिओचा टॉपिक आज आपला असणार आहे. तर खाद्य खर्च मित्रांनो, तर कसं मित्रांनो, आजकाल जे आपलं पोल्ट्री जे फीड आहे, जे आपण कोंबड्यांना बाजारातून विकत आणून घालतो, तर त्याची एक बॅग आहे ना मित्रांनो, 1600 ते 1800च्या आसपास सध्याला आमच्या मार्केटला चालले. होलसेलला माहिती नाही, पण आमच्या मार्केटला 1800 रुपये चालले. आणि ती बॅग मित्रांनो कशी, आणि पावसाचे दिवस असल्यामुळे कसं आहे की त्या बॅगेला बुरशी देखील लागते, म्हणजे ते खाद्य खराब होऊ शकतं आणि खराब झालेलंच असतं बहुतेक. आणि ते आणूनसुद्धा मित्रांनो कोंबड्या फक्त 4 दिवसात त्याचा नायनाट करतात. आणि हे जे कुक्कुटपालन व्यवसाय करत आहेत त्यांना नक्कीच माहिती असेल की आपल्या कोंबड्यांना जर ते खाद्याची सवय लागली की त्या किती दिवसात आपला तो खाद्य संपू शकतात. आणि कसं आहे मित्रांनो, मेन म्हणजे गावठी कोंबड्यांना त्या प्रकारचे खाद्य काहीच गरज पडत नाही. तुम्ही पाहू शकता मित्रांनो, आपली कोंबड्या पूर्ण सगळीकडे फिरत आहेत. सगळीकडे फिरून स्वतःचं आपलं म्हणजे अन्न खात आहेत. तर गावठी कोंबड्या मित्रांनो बाळगण्याचा हा सर्वात मोठा फायदा आहे. आणि ह्यामुळेच माझं म्हणणं आहे की जर तुम्ही कुक्कुटपालन व्यवसाय करत आहात, तर तुम्ही ब्रॉयलर, गावरान हे सोडून फक्त तुम्ही गावठी कुक्कुटपालन व्यवसाय करा. आणि मित्रांनो, गावठी आणि गावरानमध्ये खूप फरक असते. गावठी आणि गावरान पक्षी हा वेगळा असतो. आपण गावठी आणि गावरान ह्या शब्दामध्ये अडकून राहिलेलो आहे. प्रत्येकाला वाटते आपण जी आपल्या घराशेजारी कोंबडी चरते, आपण जी पुरातन काळापासून आपल्याकडे आहे ती गावरान कोंबडी आहे. तर असं नाही मित्रांनो, ती आपली अस्सल गावठी कोंबडी आहे. आणि जी गावरान कोंबडी आहे मित्रांनो, ती म्हणजे आपली हायब्रिड केलेल्या जाती, जशी काय कावेरी, गिरीराज, वनराज किंवा सोनाली म्हणा. आता नवीन खूप क्रेज चालू आहे मित्रांनो सोनाली ब्रीडचा. आणि सोनाली ब्रीड आहे ना मित्रांनो, ती सोनाली ब्रीड असते, तुम्हाला मी स्क्रीनवरती दाखवेन त्याचा फोटो. सोनाली जी ब्रीड असते ना मित्रांनो, ती पूर्णपणे गावठी कोंबडीसारखीच दिसते. पण जर ती तुम्हाला ओळखायची असेल तर त्यांचा जो डोळ्याचा जो भाग असतो ना, तो काळसर असतो. आणि आपल्या कोंबड्यांचा एवढा असतो पण एवढा नसतो. तर जर एखादा चांगला ओळखणारा असेल तर तो नक्कीच ओळखेल. आणि कसं मित्रांनो, आपल्याला तुमच्याकडे दाखवायला सोनाली कोंबडी नाही तर तुम्हाला मी नक्कीच फरक दाखवला असता. पण आपल्याकडं नाही आहे आणि आपण त्या आणणार पण नाही. आणि जर आणल्या तर फक्त अंडी घालण्यासाठी आणणार आहोत. आपल्याला त्याची ब्रीडिंग काढून कोणाला काही विकायची नाही, आपल्याला फसवणूक नाही करायची. आपण फक्त अस्सल गावठी प्रोडक्टच आपल्यापर्यंत विकणार आहोत. तर मित्रांनो, येऊया आपल्या मुद्द्यावरती. तर खाद्य खर्च मित्रांनो या प्रकारे आपलं वाचतं. आणि हे न करता तुम्ही आपल्याजवळ एखादा मोठा हॉटेल असेल, तर असे आपण यूट्यूबवरती व्हिडिओ पाहतोच, तर ते प्रकारसुद्धा खूप चांगलं आहे मित्रांनो. त्या हॉटेलाचं जे वेस्टेज असतं उरलेलं, तर ते तुम्ही आपल्या कोंबड्यांना खायला घालू शकता. खूप चांगलं असतं मित्रांनो. तो पण एक प्रकार खूप स्वस्त आणि मस्त आहे. पण मित्रांनो,
त्या खाद्यासोबत आहे ना मित्रांनो खूप काही जंतूसुद्धा आपल्या कोंबड्यापर्यंत पोचतात, तर त्याची देखील काळजी घ्या. प्रत्येक गोष्टीचं मित्रांनो काही ना काहीतरी कारण असतं. नुसतं आपण यूट्यूब उघडलं आणि पाहतोय काय, एक माणूस जातो आहे बाजारातून कुचलेले अन्न वगैरे आणतो आहे, म्हणजे वेस्टेज टाकतो आहे, त्यातून तो आपला कुक्कुटपालन व्यवसाय उभा करतो आहे. तर मित्रांनो हे फक्त यूट्यूबपुरतं आहे आणि हे दाखवण्यापुरतं आहे मित्रांनो. रिॲलिटीमध्ये जाऊन जर तुम्ही बघत असाल ना, तर प्रत्येक गोष्टीचे दोन बाजू आहेत. जर तुम्हाला लाभ होतो आहे ना, तर तिकडे तुम्हाला तुमचं नुकसान देखील होणार 100% मित्रांनो. आणि व्हिडिओ कुठंतरी मित्रांनो कालसर असेल, कारण की पाऊस आहे पूर्ण. तर आणखीन एक मित्रांनो, जर तुम्ही आझोलाची जर बेड तयार केलात ना, मी आता पावसाळ्यानंतर आमच्याकडे कृषी विभागातील माहिती देणारे आलेले आहेत, तर त्यांना मी सांगितलं आहे, माझी इच्छा मी व्यक्त केली त्यांच्यासोबत की मला आझोलाची जी गादी किंवा बेड तयार करायची आहे, तर मला तुम्ही त्याचे शिक्षण द्या. तर मी ते शिक्षण घ्यायला जाणार आहे आणि लवकर पाऊस संपल्यानंतर आपण आझोलाची गादी तयार करू आपल्या जवळच आणि त्या आझोला आपल्या कोंबड्यांना देऊ. तर खूप पौष्टिक आहार असतो मित्रांनो आझोला. वनस्पती आहे मित्रांनो आणि त्याची वाढ पण खूप चांगली आहे आणि पटकन वाढते आणि खूप पौष्टिक आहार आहे मित्रांनो तो कोंबड्यांसाठी. तर यातून सुद्धा आपलं खाद्य खर्च कमी होऊ शकतं. आणखीन एक दुसरं मित्रांनो, आपण आता जे काय प्रकार सांगितले खाद्याचे, तर त्यातून तर मित्रांनो आपलं खाद्य खर्च कमी होतं. आणि त्याच प्रकारे मित्रांनो आता जी काय आळी बनवण्याचा प्रकार आहे मित्रांनो, ते सुद्धा होतं. पण आपण काय करतो, आपण आहे ना आपल्या शेजारील खूप काही ठिकाणी गायी आहेत, तर त्यांचं जे शेण असतं ना, ते आपण आपल्या परसबागेमध्ये डंप करतो आणि त्यातूनच मित्रांनो जे काही किडे वगैरे तयार होतात किंवा आपल्या इकडे एक नॅचरल त्यांना उकिरडा तयार होतो, तर त्या उकिरड्यातून ना आपले पक्षी म्हणजे असे उचकून त्यातून पक्षी आपले खात असतात. की एक मित्रांनो, आपण अशी बघा, जसं आपण शेवगा लावलेल्या आहेत, अशी आपण अनेक ठिकाणी आपल्याकडे शेवगे लावलेले आहेत. तर मित्रांनो शेवग्यापासून पण मित्रांनो कोंबड्यांना चांगले खाद्य भेटते आणि ते लावल्याने सुद्धा तुमचा खाद्य खर्च कुठंतरी कमी होईल आणि कोंबड्यांनासुद्धा एक पौष्टिक आहार म्हणून भेटेल. तसेच आपल्या परसबागेमध्ये तुम्ही फळांची झाडं लावू शकता, जेणेकरून थोडे फळं तुम्हाला खायला भेटतील आणि थोडे आपल्या कोंबड्यांना पक्ष्यांना आपल्या. तर व्हिडिओमध्ये जास्त काहीच नाही मित्रांनो, व्हिडिओमध्ये एवढंच. आज आपण जे काही तुम्हाला आपल्या कोंबड्यांचे खाद्याबद्दल जी काही माहिती दिलेली आहे ती तुम्हाला आवडली असेल तर आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि हा मित्रांनो, व्हिडिओ आवडलास तर चॅनलला लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चांगले राहा, सुखी राहा. भेटूया पुन्हा दुसऱ्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.